आपण बघू शकतो की वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं आपलं काम जे आहे सध्या सुरू आहे आणि या कामामध्ये जी आहे क्रेन आणि क्रेनच्या माध्यमातून काही साहित्य वगैरे नेण्यासाठी एवढ्या एस्कॉर्टची ही मशीन आहे। आणि मित्रांनो फायनली वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा हा आपल्याला पूल दिसतो आहे आणि या पुलाच्या साईडला आपण इथे बघू शकतो की हे पिलर नेमके कशासाठी या ठिकाणी हे केलेले आहे। मित्रांनो हे खालून आलेले आहेत, इथून खालून हाईट 200 फूट असेल आणि मग या एक्झॅक्ट या पिलरवरतीच मित्रांनो आपली इलेक्ट्रिकचे जे पोल असतात ते त्यामध्ये फिट होतात। म्हणजे आपण माझ्या याही साईडला बघू शकता की तिथे जे आहे तर तो पुलाचं जे काम आहे मित्रांनो, तर त्याचा इलेक्ट्रिक पोल फिट होण्यासाठी हे पिलर या ठिकाणी 4 पिलर हे केलेले आहेत दोन्ही साईडला आपण बघू शकता। आणि ही आपली धावंडा नदी दिग्रसमध्ये, तर आजच्या या सिच्युएशनमध्ये ही सगळ्यासाठी आनंदाची बाब आहे। आणि ही ट्रेन आपली म्हणजे सुरुवातीला पाहतो आपण की डिझेल इंजिनच्या ट्रेन असायच्या, परंतु आता इकडं फायनल काम पुलाचं आता पूर्ण झालेलं आहे आणि यामध्ये ही एक नवीन अपडेट आहे की इलेक्ट्रिक पोलचं फिटिंगही मित्रांनो या ठिकाणी आपल्याला असलेली दिसतं। तर ही सगळी सिच्युएशन आहे। साईडचे फर्मे पण आपल्या या प्लॅटफॉर्मचे मित्रांनो भरण्यात आलेले आहे आणि ही आपलं धावंडा नदी आहे दिग्रजची, जी अरुणावती नदीची प्रमुख उपनदी आहे। तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये मित्रांनो आता आजची आपल्याला अपडेट अशी दिसत आहे। सध्याचे काम साईट फर्मे मागच्या 8 दिवसात तुम्हाला दाखवलं होतं, इथं फर्मे आता पण आहेत आणि ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये मित्रांनो सध्या ही एक आपल्यासाठी आनंदाची बाब आहे। आपल्या नदीवरील हा पूल पूर्ण झालेला आहे आणि सोबतच इलेक्ट्रिक असल्यामुळे मित्रांनो हे काम आता लवकरात लवकर पूर्ण होईल। तर मित्रांनो आता जे आहे सकाळीच आपल्या रेल्वेचं काम सुरू झालेलं आहे आणि अत्याधुनिक मशिनरीद्वारा आपण बघू शकतो की या ठिकाणी जे काही साहित्य आहे ते टाकवण्यासाठी एवढ्या मोठ्या मोठ्या क्रेन मित्रांनो या वरच्या लेवलपर्यंत येतात। मग ही आता सिस्टीम आपल्या दिग्रस या रेल्वे स्टेशनमध्ये मित्रांनो सुरू आहे। तर ह्या सगळ्या टेक्निकल बाबी आणि क्रेन मशीन वेगवेगळ्या आता पाहू शकतो आपण की साधारणतः 125 फुटापेक्षा जास्त हाईटला काही साहित्य खाली न्यायचं असेल तर मित्रांनो ही आपली क्रेन सिस्टीम या ठिकाणी उपलब्ध आहे। आपण बघू शकतो की वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं आपलं काम जे आहे सध्या सुरू आहे आणि या कामामध्ये जी आहे क्रेन आणि क्रेनच्या माध्यमातून काही साहित्य वगैरे नेण्यासाठी एवढ्या एस्कॉर्टची ही मशीन आहे। आणि सगळ्या या सिच्युएशनमध्ये आता हा एवढा मोठा जो पूल बांधलेला आहे तर मित्रांनो या पुलामध्ये जे आहे ते या मशीनचा मुख्य वाटा आहे आणि साईडला आता तिकडून इलेक्ट्रिक पोल बसलेले आहे आणि या साईडला हे जे आपल्याला खांब दिसतात आणि त्याचे जे फर्मे तिकडे आलेले आहे मित्रांनो, तर कदाचित ट्रेन आल्यानंतर ज्या वेळेला भविष्यात ट्रेन या पुलावरून जाईल तर मग एखादा व्यक्ती जर वर चालत असेल तर त्याला सिक्युरिटी म्हणून या ठिकाणी आता हे इथे ते कठडे बसवण्यात येतील। साईडला कठडे आहेत आणि या माध्यमातून जे मित्रांनो काम चालतं तर याच्यामधून जे काही टेक्निकल बाबी आहेत तर यासाठी एवढ्या वर हाईटला येण्यासाठी तर आपण बघू शकतो की वर्कर लोक काम करत आहे आणि 150 फुटापेक्षा जास्त हाईटला मित्रांनो हे काम